शिर्डीला त्यांनी माझी ओळख करून दिली. आता काही लोक बोर्डही लावतात, DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे? आपली नाळ सर्वसामान्य माणसाची जुळलेली आहे. आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून तुम्ही देखील, मी तुमचा प्रमुख आहे असलो तरी सुद्धा हा आपला पक्ष मालक आणि नोकरांचा नाही, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. तुम्ही आम्ही सगळे एका आहोत. आपला एक परिवार आहे, कुटुंब आहे. पूर्वीसारखं नाही. आपण मालक आणि कार्यकर्त्याची लढाई नाही, ही लढाई आहे. ही लढाई हे आपण लढाई आपल्याला जिंकत असताना सर्वांनी कार्यकर्ता बनून काम करायचं आहे. मी कार्यकर्ता बनून काम केलं, आता तुम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनेक काय गोष्टी ज्या आहेत, या नाशिकमध्ये देखील आपण अनेक कारखाने येत आहेत, रोजगार लोकांना मिळणार आहे. आपल्या EVचा हब नाशिकमध्ये होतोय. त्याचबरोबर अनेक उद्योग या ठिकाणी आपले येत आहेत. हे महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे. अनेक उद्योजक इकडे येत आहेत. मी दावोसला मुख्यमंत्री असताना गेलो तेव्हा देखील 7-8 लाख कोटीचे करार झाले. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना गेलो त्यावेळेस जवळपास 10-12-14 लाख कोटीचे करारनामे झाले. हे महाराष्ट्रामध्ये आता उद्योजक येत आहेत. महाराष्ट्रामध्ये स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहोत आपण, GDP मध्ये नंबर 1 आहोत, परदेशी गुंतवणुकीमध्ये आपण नंबर 1 आहोत. आता मोदी साहेबांनी GST कमी केलाय, त्याचा फायदा झाला ना. GST महिलांना जास्ती झालाय, जीवनावश्यक वस्तू त्याचा कमी झालाय. आणि त्याचबरोबर जे काही औषधं आहेत, जी लाईफ सेव्हिंग ड्रग्स आहेत किंवा जी औषधं आहेत ती GST फ्री झालेली आहेत. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर GST मधून फायदा होतोय. एक GST मुळे एक पूर्ण इकोसिस्टीम एक तयार होती आहे. कारण ग्राहकाची खरेदी करण्याची ताकद वाढणार आहे. मग ग्राहकाची खरेदी करण्याची ताकद वाढली की व्यावसायिक जो आहे त्याचा व्यापार वाढणार आहे. व्यावसायिकाचा वाढला की मॅन्युफॅक्चरिंग वाढणार आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढली की रोजगार वाढणार आहे. आणि त्यामुळे तरुणांसाठी देखील काल आपण 10,000 लोकांना अपॉइंटमेंट लेटर दिले, नियुक्तीपत्र दिले शासनाच्या माध्यमातून. पुढच्या वर्षी देखील आपण देणार. आणि म्हणून या माध्यमातून देखील, स्टार्टअपच्या माध्यमातून, स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून या नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत आणि त्यामधून रोजगार निर्मिती देखील होणार आहे. हे देखील महत्वाचं आहे. म्हणजे विकास, आपला अजेंडा काय आहे? आपला अजेंडा फक्त आरोपाला आरोपाने उत्तर देणं नाही. मी नेहमी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना तुम्ही बघितलं रोज मीडियामध्ये रोज सांगायचे हे सरकार पडणार, हे असंविधानिक सरकार आहे, हे घटनाबाह्य सरकार आहे, हा घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे, याचं मुख्यमंत्रीपद जाणार. 8-10 दिवसांनी हेच बघायचे ना आपण. पण मी बिलकुल विचलित झालो नाही. मी सांगितलं हा एकनाथ शिंदे कामाने आरोपाला आरोपाने नाही कामाने उत्तर देणार. आणि मी काम करत राहिलो म्हणून एवढ्या मोठ्या योजना आपण केल्या. आणि का जळफळाट हो तुमचा? का एक शाखा प्रमुख, एक शिवसैनिक, बाळासाहेबांच्या विचारांचा, आनंद दिघे साहेबांच्या पटडीत तयार झालेला तो शाखा प्रमुख मुख्यमंत्री झाला. मुख्यमंत्री शाखा प्रमुख मुख्यमंत्री झाला याचा तुम्हाला जळफळाट आहे? याची पोटदुखी आहे? आणि म्हणून एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला याची पोटदुखी आहे तुम्हाला? हे जळफळाट आहे? अरे, एक सर्वसाधारण कुटुंबातला एक एकनाथ शिंदे या राज्याचा शाखा प्रमुख, शिवसैनिक, ज्यांनी बूथ प्रमुखाचं काम केलंय, तो या राज्याचा मुख्यमंत्री झाला. किती जळफळाट करणार?
जळी स्थळी काष्टी पाशाणी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे. काय झालं? पडलं का सरकार? नाही. दुसरं जे सरकार आणलं ते लँडस्लाइड विक्ट्री करून टाकली, सगळ्यांना झोपून टाकलं आणि विरोधी पक्ष नेता बनण्या इतकं देखील संख्याबळ विरोधकांकडे राहिलं नाही. का केलं हे? कशामुळे झालं? लाडक्या बहिणींमुळे तर झालंच, शेतकऱ्यांमुळे, लाडक्या भावांमुळे, सगळ्यामुळे ह्या विजय जो मिळाला हा तुमच्या परिश्रमाचा विजय आहे. हे तुमचं आहे, मी निमित्त मात्र आहे. आणि म्हणून या ठिकाणी काम करत राहिलं. मी त्यांना तेव्हा म्हणालो, अरे ज्योतिषी तरी चांगला बघायचा, रोज ज्योतिष येतात, पण ते ज्योतिष काय खरं झालंच नाही. आणि त्यामुळे लोक काम करणाऱ्याच्या मागे असतात, घरी बसणाऱ्यांच्या मागे नाही. काम जो करतो, सुख दुःखामध्ये धावून जातो, संकटामध्ये धावून जातो, त्याच्या पाठीशी लोक येतात. आणि ही निवडणूक तर कार्यकर्त्यांची आहे. डे टू डे लोकांशी संपर्क असलेल्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे. त्यामुळे आपल्याला काम करायचं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की किती काही कोणी विचार केला तरी सुद्धा मी आपल्याला सांगेन की हे लक्षात घ्या, आपण घेतलेला निर्णय हा किती योग्य होता हे महाराष्ट्रातल्या जनतेने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं. ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही जो निर्णय घेतला, उठाव केला, जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली, बाळासाहेबांचे विचार सोडले, ज्या बाळासाहेबांनी माझी काँग्रेस होऊ देणार नाही, या काँग्रेस हे जळकं घर, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत बाळासाहेबांनी सांगितल्या. पण शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं, म्हणून आपण उठाव केला आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने तो स्वीकारला. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण 80 जागा लढून 60 जागा जिंकलो. समोरचे लोक 120 किती 100 120 लढले, किती जिंकले? 20. कितीतरी किस पाडून 20 आले, नाही तर ते पण आपलं आले नसते तेवढे. आणि म्हणून आपण काही ठिकाणी आपल्यात काही गणितामुळे, नाहीतर आज या महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्या पाठीशी उभं राहिले, कारण आपण घेतलेला निर्णय हा योग्य होता. आपण विकासाचा मुद्दा करतोय. आपला अजेंडा काय? खुर्ची हा आपला अजेंडा नाहीये. खुर्ची हा एका खुर्चीसाठी, एका खुर्चीच्या मोहापायी सगळं घालवलं. आणि म्हणून खुर्ची आपला अजेंडा नाही. एकनाथ शिंदेचा अजेंडा खुर्ची नाही. ज्या लोकांनी खुर्चीत बसवलंय ना, त्या लोकांचे प्रश्न काय, त्या लोकांच्या समस्या काय, हा आपला अजेंडा आहे. हा आपला अजेंडा आहे. आणि म्हणून हा आपला अजेंडा विकासाचा अजेंडा आहे. आज काय आपल्याकडे काय आहेत? आपल्याकडे विचार आहेत. आपल्याकडे विचार आहेत. या महाराष्ट्रातल्या जनतेचा आज आपण पाहिलं तर या महाराष्ट्राचा विचार, महाराष्ट्राचा हिंदुत्वाचे विचार, बाळासाहेबांचे विचार, आणि या महाराष्ट्राचा विकास आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास, म्हणजे विचार, विकास आणि विश्वास ही त्रिसूत्री आपली आहे. या त्रिसूत्रीवर आपण काम करायचं आहे. लोकांना काय पाहिजे? लोकांना विकास पाहिजे. आता मला मगाशी सांगत होते की हे खड्डे नाशिकमध्ये पडलेले आहेत. मी आपल्याला सांगतो, नाशिक मधले खड्डे सांगून वारंवार हे अधिकारी ऐकत नसतील तर त्यांची मनमानी बिलकुल सहन केली जाणार नाही. नाशिक खड्डे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खड्ड्यात ज्यांनी या लोकांचा प्रवास घातलेला आहे त्या अधिकाऱ्याची हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. तो कोण अधिकारी आहे ते बघून मी आयुक्तांना सांगून त्याला निलंबित केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून
प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. पगार घेता ना तिकडं अधिकारी, पगार कसला घेता? या लोकांना सेवा देण्याचा पगार घेता तुम्ही. आणि त्यामुळे कुठलाही अधिकारी चांगलं काम करेल त्याचा मान सन्मान केला जाईल. जो अधिकारी हलगर्जीपणा करेल त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. हा नगर विकास मंत्री, माझ्याकडे नगर विकास विभाग पण आहे आणि महापालिका जे येतात नगर विकासच्या अंडर येतात. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, चिंता करू नका. या नाशिकला खड्डे मुक्त नाशिक ही लोकांची जी भावना आहे ती पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, हे आपण सांगतो. त्याचबरोबर मगाशी मला आपल्या पदाधिकाऱ्याने सांगितलं सिडकोची काहीतरी लँड आहे इकडं. सिडको मालक आहे का? हा, मग काही ठिकाणी मी सिडकोची जमीन फ्री होल्ड केलेली आहे. मी मगाशी यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा सिडकोच्या एमडी बरोबर मी बोललो आणि नाशिक मधली देखील सिडकोची जी जागा आहे, मालकी आहे, ती देखील आपण फ्री होल्ड करून टाकू. नाशिकच्या सिडकोची जागा धडाकेबाज का तडाकेबाज? अरे जे काम करणार नाही त्यांना तडाखा दिलाच पाहिजे आणि त्यांना धडाका पण दाखवायला लागेल कामाचा. शेवटी आपली बांधिलकी लोकांशी आहे, जनतेशी आहे. आणि म्हणून जनतेला खड्ड्यांचा प्रवास, मुंबईचं मी तुम्हाला सांगतो, मुंबई महापालिका 15-20 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी 15-20-25 वर्ष खड्ड्यातून लोकांना प्रवास करायला लावला. कितीतरी लोकांचा अपघात झाला, कितीतरी लोकांचा मृत्यू झाला. पण हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्या आयुक्ताला बोलून सांगितलं मुंबई मला खड्डे मुक्त पाहिजे, सगळे कॉन्क्रीटचे रस्ते पाहिजे. आणि 2 फेज मध्ये आपलं काम सुरू झालं. पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये, 2 वर्षाच्या आत मुंबई खड्डे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. कॉन्क्रीटचे काम सुरू झाले. मुंबई हे आपली आर्थिक राजधानी आहे, जगभरातले लोक येतात आणि आपण ते केलं काम. का नाही केलं एवढे वर्ष त्यांनी? कोणी अडवलं होतं? पैसे नव्हते होते, परंतु पैसे डांबरामध्ये घालायचे, पुन्हा ते खड्डे पडायचे, काळ्यातून पांढरं, पांढऱ्यातून काळं, हे सगळं चक्र जे आहे हे कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यानंतर 25-30 वर्ष बघायचं. आणि म्हणून या नाशिकमध्ये देखील या शहरामधले रस्ते चांगले असले पाहिजे, चांगल्या सुविधा असल्या पाहिजे, उद्यानं असली पाहिजे. या ठिकाणी कुंभमेळा आहे आणि त्यासाठी आपली जी काही तयारी आहे त्या माध्यमातून देखील आपण विकास करतोच आहे. ज्या ज्या ठिकाणी आवश्यक जे काही आहे ते बिलकुल आपण करणार. मला मगाशी आणि आपल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की नाशिक शहरामध्ये अभ्यासिका आहेत, सार्वजनिक सभागृह आहे, व्यायामशाळा आहे, ते बंद आहे. अरे बोला बंद काय? म्हणाले त्याचं भाडं परवडत नाही. मग ते कशाला बंद करून ठेवायचं? मी आयुक्तांना सांगितलं की जसं इतर शहरांनी काही नाम मात्र कमी भाडं करून या लोकांना, इथं काय व्यवसाय चालत नाही, इथे काय बिझनेस चालत नाही, या सार्वजनिक सुविधा आहेत त्या पण आपण दिल्या पाहिजे आणि या सर्व बंद असलेल्या वास्तू सुरू करून टाकल्या पाहिजे. अशा प्रकारचं देखील मी मगाशी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं हे तुमचं जे काही मागणी आहे ती या ठिकाणी आजच संबंधित अधिकाऱ्यांना मी इथे यायच्या अगोदर फोनवरून सांगितलेलं आहे. आणि मी एकदा सांगतो, 2दा सांगतो, नंतर मी सांगत नाही. शेवटी आपली बांधिलकी लोकांशी आहे. लोकांना आपण अँसरेबल, लोकांना आपण उत्तरदायी आहोत. आणि त्यामुळे मी आपल्याला एकच सांगतो, पूर्ण ताकदीने काम करा. ताकदीने जे कामं आपण केलेत, मगाशी जो दिघे साहेबांचा नावाचा ॲप केलेला आहे, या योजना ज्या आहेत घराघरात पोचवा. आपण केलेलं काम घराघरात पोचवा. आता जे काम आपलं 7-8 महिन्यापासून सुरू झालंय, देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय, सरकारचं महायुतीचं काम, ते देखील लोकांपर्यंत पोचवा. लोकांना काम काय काय केलंय याची माहिती द्या. आणि तुम्हाला सांगतो, हेही सांगा, लोकसभा, विधानसभा
आणि स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये आपलं महायुतीचं सरकार जेव्हा असेल तेव्हा कुठल्याही विकासाला बाधा येणार नाही. नाहीतर अनेक लोक विकासामध्ये खोडा घालण्यासाठी बसलेले आहेत. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या अगोदरचे जे सरकार होतं महाविकास आघाडी, त्यांनी तर सगळीकडे स्पीड ब्रेकर टाकून ठेवले होते, सगळीकडे स्थगिती देऊन टाकली होती. आपलं सरकार स्थगिती सरकार नाही, आपलं प्रगती सरकार आहे. आपलं प्रगती सरकार आहे आणि या राज्याची प्रगती करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून केंद्राची देखील आपल्याला मदत होती आहे. ताबडतोब जे काय आपण प्रस्ताव पाठवतोय त्याची आपल्याला मदत होते आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो, फक्त एवढंच करा, कार्यकर्त्यांनी हे पथ्य पाळा. कुठली शीट पाहिजे, काय पाहिजे, ह्या सगळ्या ज्या काय आपल्याला त्याचं आपण जिंकणार या जागा, आपण का ती सीट जागा मागायची त्याचं आपल्याकडे पूर्णपणे कारण मीमांसा असली पाहिजे, त्याचं जस्टिफिकेशन असलं पाहिजे. आणि जिंकणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून महायुतीमध्ये कुठलंही वक्तव्य महायुतीला गालबोट लागेल असं कुणीही करण्याची आवश्यकता नाही. निर्णय आम्ही तुमचा एकनाथ शिंदे खंबीर आहे. तुमच्या आपल्या शिवसेनेचा मान सन्मान कुठेही कमी होणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण घेणार आहोत. पण कुठेही गालबोट लागणार नाही हे देखील आपल्याला त्यांचंही नुकसान जे झालेलं आहे त्याला देखील आपल्याला न्याय द्यायचा आहे. आणि संबंधित आज अमित भाईंशी तर आमची चर्चा झालेली आहे, परंतु ज्या ज्या योजना आहेत. आणि म्हणून आता तुम्हाला समृद्धीचा पण फायदा होत असेल ना. समृद्धी ना, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग त्याला आपण नाव दिलं आणि आज त्याचाही फायदा तुम्हाला होतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक सीट महत्वाची आहे. त्या जागेचं तिथलं जातीय समीकरण बघा, तिथं आपण कसं जिंकू शकतो याच्यावर फोकस करा. आणि बाकी जे आहे, जे आपले निरीक्षक आहेत, आपले मंत्री महोदय आहेत, जे येतील त्यांना नीट माहिती द्या. तुमच्या प्रत्येक वार्डाची माहिती आमची टीम करते आहे, घेते आहे. पण तुमच्याकडून देखील इनपुट पाहिजेत. खरी माहिती तुम्ही दिलेली आणि सर्वे मधून आलेली माहिती ही मॅच झाली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने तुम्ही दिलेली माहिती जी खरी आहे, वस्तुनिष्ठ आहे, याची खात्री पटली की तुम्हाला तो वॉर्ड जिंकणं हे कठीण होणार नाही, सोपं होणार आहे. आणि त्यामुळे याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि म्हणून विधानसभा आपण जिंकलेल्या आहेत, विधानसभा जिंकल्या, परंतु तुम्हाला वाटलं आता झालं सगळं. पण विधानसभा जिंकली तरी आपली लढाई अजून संपलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महत्वाच्या आहेत. हा आपला पाया आहे. आणि म्हणून हा पाया मजबूत असेल तर पुढच्या येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आपल्याला जिंकणं सोपं होईल. आणि म्हणूनच तुम्ही हा पाया मजबूत करायचा आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की आता नेत्यांच्या निवडणुका झाल्या, लोकसभा विधानसभा, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आपण सगळे मिळून नेते, आमदार, खासदार, मंत्री, कार्यकर्ते बनून या कार्यकर्त्यांना जिंकून द्यायचं. इथं व्यासपीठावर पण आहेत बसलेले. आणि बाकी मी पुन्हा या ठिकाणी आपण अनेक सभा होतील, काही आपले नेते येतील, काही मंत्री ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत ते येतील, निरीक्षक येतील. सगळी माहिती आपण नीट द्यायची. आणि पुन्हा एकदा सांगतो, हे कार्यकर्ते आपल्याला जिंकून देत असतात. हे कार्यकर्तेच आपल्याला आमदार, खासदार, महापालिका निवडणुकीमध्ये काम करतात आणि आपलं ब्रँडिंग करतात. हा उमेदवार आमचा कसा चांगला आहे, हा कसा चांगला आहे याचं ब्रँडिंग ते करत असतात.
आणि जेव्हा निवडणुका असतात तेव्हा कार्यकर्ता प्रत्येक घराघरामध्ये पोहोचतो, नगरपालिका जिल्हा परिषदमध्ये उमेदवार पोहोचतो, पण लोकसभा आणि विधानसभेमध्ये किती इच्छा असली तरी सुद्धा घराघरात पोहोचता येत नाही आपल्याला. कार्यकर्तेच पोहोचतात आणि ते कार्यकर्ते तेव्हा आवडते असतात. निवडणुका झाल्या की ते आवडतेच राहिले पाहिजे, नावडते होता कामा नये. बरोबर आहे ना? कारण कार्यकर्ताच आपलं जान आहे, कार्यकर्ताच ही संघटनेची ताकद आहे. आणि कार्यकर्त्याला काय पाहिजे असतं, कधी काय त्याला संकट आहे, कधी पोलीस स्टेशन, कधी हॉस्पिटल, कधी काय कोर्टाचा विषय आहे. याच्यामध्ये मात्र त्याची अपेक्षा असते आपल्या नेत्याने, आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्याने आपल्या संकटात उभं राहिलं पाहिजे, एवढीच अपेक्षा असते. तेव्हा मात्र आपण त्याच्या संकटात धावून गेलं पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे. मी तुम्हाला आठवण सांगतो, मी मुख्यमंत्री असताना मला फोन यायचे, साहेब इकडं पाणी नाहीये. काही आमच्या लाडक्या बहिणींचे फोन यायचे, काही भावांचे यायचे, हे इकडं पाणी नाहीये, हे इकडं शौचालयाच्या दरवाजे तुटलेले आहेत. आता मी त्याला काय सांगणार? मी बोला, अरे मी त्यांना असं नाही म्हणालो रॉंग नंबर, मी म्हणालो हा ठीक आहे, ऐकून घेतलं मी आणि त्याचा ॲड्रेस घेतला आणि तो फोन नंबर, त्या भागामधली तक्रार होती तिथल्या आपल्या आमदाराला, नगरसेवकाला मी पाठवून दिलं आणि म्हणालो जा तिथं आणि ते काम करून टाक. हे आपल्याला करायचं आहे. मी मुख्यमंत्री आहे, मला का फोन केला असं नाही म्हणालो मी. त्यामुळे मी जे काय म्हणालो ते लक्षात घ्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी. कारण कुठलाही फोन आला तरी सुद्धा त्यांनी का केला? कारण त्याला विश्वास आहे की शिवसेना हा प्रश्न सोडवेल, शिवसेनेचा पदाधिकारी हे काम करेल. आणि म्हणून जे काही शिवसेनेच्या शाखामध्ये बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी ज्या शाखांचं जाळं निर्माण केलं त्याचं कारण एकच आहे की यामध्ये शिवसेनेच्या शाखा हे आपलं न्याय मंदिर आहे. तिथं अडल्या नडल्याला आपण मदत करत असतो. आता आपण लेक लाडकी केली, लाडकी बहीण केली, जे काही ठिकाणी अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी देखील आपण लाडकी सून अभियान केलं आणि त्याच्यामध्ये जिथे कुठे अशा प्रकारचा अन्याय अत्याचार होतो त्यासाठी एक मोठा आपण आपल्या सुनांवर, शेवटी आपल्याला विचार केला पाहिजे. आपल्या मुलीबाळी पण दुसऱ्यांच्या घरामध्ये आपण नांदायला लग्न करून पाठवतो, त्यांना जसं तिथे वागणूक मिळाली पाहिजे तशीच जी सून या ठिकाणी आपल्याला मुलीसारखंच आपण वागवलं पाहिजे. पण काही लोक असं अन्याय अत्याचार करतात की टोकाचं पाऊल त्या लाडक्या बहिणीला उचलावं लागतं. आणि पुण्यामध्ये जे पुण्यातच झालं ना ते वैष्णवीच्या घरी मी गेलो होतो पुण्यामध्ये. गेल्यानंतर तिच्या आईनी ताबडतोब आनंद दिघे साहेबांचं नाव घेतलं. बोले आनंद दिघे साहेब असते तर आज आम्हाला झटकन न्याय मिळाला असता. म्हणजे आनंद दिघे साहेबांचं काम, आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि आनंद दिघे साहेब जिथं जिथं अत्याचार अन्याय व्हायचा त्या ठिकाणी जे त्यांना तात्काळ न्याय मिळवून देण्याचं काम करायचं, त्या आमच्या वैष्णवीच्या आईने आठवण करून दिली. आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं, तुम्हाला त्या दिवशी आपण ठरवलं की लाडकी सून अभियान, जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो. आपल्या मीनाक्षीताई शिंदे यांनी ठाण्याला तो कक्ष उघडलाय, त्या ठिकाणी अनेक लोक काम करतायत, त्या ठिकाणी राज्यभरातून फोन येत आहेत आणि फोन आल्यानंतर ताबडतोब आपले लोक जिथंही कुठे प्रॉब्लेम असेल, बीड मधला प्रॉब्लेम असेल, सोलापूर मधला असेल, साताऱ्यातला असेल, कुठलाही असेल, तिथं ताबडतोब आपली टीम जाते आणि तिथं ताबडतोब पोलिसांची मदत होते आणि टोकाचं पाऊल उचलण्याची मनस्थितीमध्ये गेलेली आपली भगिनी, तिचा जीव वाचतो. बाकी
सगळ्या गोष्टी मी बोलू शकत नाही. काही जे आपण जिथं जिथं अन्याय होतो तिथं काय काय ॲक्शन घेतलेली आहे मी आता जाहीरपणे मी बोलत नाही. परंतु कुठल्याही भगिनीवर शिवसेना अन्याय होऊ देणार नाही. आणि म्हणून तो देखील आपण कक्ष सुरू केलेला आहे. कुठंही अन्याय झाला तर ताबडतोब त्या ठिकाणी फोन करायचा आणि त्यानंतर तिथले लोक पदाधिकारी आपले जातील. तिथली महिला आघाडी आत्ताच बीडमध्ये काहीतरी ते एक आपली बहीण जळाली होती, पण ती भीतीपोटी सांगत नव्हती. मग आपली महिला आघाडी तिथं गेली. मी एसपीला फोन केला, ताबडतोब त्या ठिकाणी ॲक्शन झाली, कारवाई झाली आणि ज्या लोकांनी चुकीचं काम केलं त्यांना धडा शिकवण्याचं काम केलंय. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम ज्या काही आपल्या भगिनी आहेत तिथं कुठेही त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर शिवसेना कदापि तो खपवून घेणार नाही, हे पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही देखील या ठिकाणी पूर्णपणे आपली टीम बसलेली आहे ठाण्यामध्ये. पत्रकारांवर हल्ला मगाशी तो सांगितलं ना, आपलं तिथंच झालं ना त्र्यंबकच्या टोल नाक्यावर. त्याची मनमानी मोडून काढण्यासाठी त्याला तर काढून टाकला, तो टोलही आपण काढून टाकू आणि पत्रकारांच्या पाठीशी शिवसेना आहे. कारण हे पत्रकार लोक आहेत. हे पत्रकार ज्या काही बातम्या देतात, काही बातम्या राज्यकर्त्यांच्या नजरेत येत नाही. काही ठिकाणी अशा काही घटना घडलेल्या असतात, काही ठिकाणी काही गैरसोय असते, काही ठिकाणी पूल वाहून गेलेला असतो, साकव वाहून गेलेलं छोटं काम असतं. मुलांना पाण्यातून जावं लागतं, जीव धोक्यात घालून आपण फटाफट बातमी आल्या आल्या ताबडतोब लगेच त्याचा कारवाई करतो. मी आपल्याला सांगतो, रात्री 12:30 वाजता एक टीव्हीवर बातमी मी पाहिली. एका मुलीने आत्महत्या केली. कशाला? की ती उच्च शिक्षण घेत होती, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. वडील फी भरू शकत नाहीत, उद्या वडील आत्महत्या करू शकतात म्हणून घाबरून तिने आत्महत्या केली. 1 वाजता मी रात्री मंत्री उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना फोन केला. मी बोला, सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो आणि मग आपल्या सरकारमध्ये शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर आपल्या सरकारचा उपयोग काय? आणि मी तुम्हाला सांगतो, 50% फी मध्ये आपण सवलत सरकार देत होतं, 50% ते पालक भरत होते. आपण 100% फी सरकार भरण्याचा निर्णय करून टाकला.